इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न झालं, पण 8 दिवसाच्या आतच एक असं सत्य उघडकीस आलं की थेट महाराजांनी हात जोडले. मुलीनं टाहो फोडला. एका बापानं हात जोडून मुलीची माफी मागितली. 3 मे 2026 रोजी महाराष्ट्रात एक सोहळा पार पडला, ज्याच्यावरची चर्चा आजही थांबायला तयार नाही. हा सोहळा होता लग्नाचा. तो प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी आणि मुंबईचे उद्योजक साहिल चिलप यांच्या लग्नाचा सोहळा. पण मंडळी, काल अचानक या लग्नाचं एक असं सत्य समोर आलं की ज्याने सगळ्यांना धक्का बसलाय. लग्न होऊन एक हप्ताही झालेला नाहीये आणि तेवढ्यातच एक अशी माहिती समोर आली की ज्याने थेट महाराजांनी हात जोडले. मुलीनं टाहो फोडला. असं काय घडलं की थेट बापानंच हात जोडून मुलीची माफी मागितली. हे लग्न खूप मोठं होतं. महाराजांनी खूप मोठा जावई पाहिला होता. जावईकडे पैशाला कमी नाहीये म्हणून महाराजांनी त्याच्याशी मुलीचं लग्न लावलं. अशा प्रकारच्या बातम्या आजपर्यंत सगळ्या लोकांनी पाहिल्या. पण लग्न झाल्यानंतर 8 दिवसाच्या आतच एक असं सत्य समोर आलं की ज्याने सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या. थेट बापानं हात जोडले, मुलीनं टाहो फोडला. असं काय झालं की अक्षरशः महाराज हात जोडून रडू लागले. 3 मे रोजी हा विवाह सोहळा संगमनेर इथे पार पडला होता. त्यानंतर काही दिवसातच सत्यनारायण महापूजा घालण्यात आली. त्यावेळेस महाराज हे तिथे जुन्नर तालुक्यातील म्हणजेच पुणे जिल्ह्यातील एका छोटंसं गाव आहे काटेडे गाव, तिथे ते गेले होते. महाराज तिथे गेले. महाराजांनी मुलीकडे पाहिलं. मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. महाराजांनी हात जोडले. मग असं काय घडलं की एका बापाला स्वतःच्या मुलीकडे पाहून हात जोडावे लागले? काय माहिती अखेर समोर आली की एका बापानं मुलीची माफी मागितली. काय सत्य उघडकीस आलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. मे महिना महाराष्ट्रात लग्नांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि हजारो लग्न तिथे होतात. पण लग्न झालं की दुसऱ्या दिवशी कोणतंच लग्न लोकांच्या लक्षात राहत नाही. पण एक असं लग्न आहे की जे संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्षात तर राहीलच आहे, पण किंबहुना अजूनही त्याच्यावर चर्चा सुरू आहे. ते लग्न आहे इंदुरीकर महाराज यांची लाडकी लेक ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं लग्न. आता या लग्नातल्या खर्चावरून, त्याच्यामध्ये आलेले मंत्री, मुख्यमंत्री याच्यावरून चर्चा सुरू होतीच. पण लग्न झालं. लग्नाला 8 दिवस झाले नव्हते की तेवढ्यात या लग्नाविषयी अशी माहिती समोर आली की ज्याने थेट एका बापाच्या डोळ्यात अश्रू आले. थेट महाराजांनी हात जोडले. मुलीनं टाहो फोडला. बापानं मागितली माफी. ज्या कीर्तनकारांच्या शब्दावर अख्खं जग चालतं त्याने हात जोडून का डोळ्यात पाणी आणलं? असं काय सत्य उघडकीस आलं की ज्याने महाराज दुःखी झाले? एका बापानं का मुलीची माफी मागितली? खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा इथे सगळ्यात पहिला उघड झालाय. 3 मेला लग्न झालं खरं तर 1 वर्षापूर्वी जेव्हा याचा साखरपुडा झाला होता तेव्हा महाराजावर प्रचंड टीका झाली होती. त्या टीकेमुळे महाराज देखील त्यावेळी दुःखी झाले होते. मी कीर्तन करणार नाही असं दुःखात ते म्हणाले होते. पण त्याच वेळेस आणखी एक मोठी चर्चा झाली होती. ती चर्चा होती महाराजांचा जावई कोण. 1 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचं होतं की महाराष्ट्राचा जावई नेमकं कोण आहे, तो जावई नेमकं का करतो. आता त्यावेळेस ती चर्चा उठली होती साखरपुड्याच्या वेळेस. आता त्याला वर्ष झालं. त्यावेळेस न्यूजवर, सोशल मीडियावर सगळीकडे माहिती पसरली होती. ती लोकांनी पाहिली देखील होती. पण लग्नाच्या वेळेस पुन्हा एकदा जावयाचं सत्य लोकांना जाणून घ्यायचं होतं. ते सत्य न्यूज चॅनलवर दाखवलं गेलं. बऱ्याच वेळा प्रत्येक बापाला वाटत असतं की आपल्या मुलीचं जे लग्न आहे तर एखाद्या चांगल्या कुटुंबात व्हावं, तिला कुठलाही त्रास होऊ नये, त्या कुटुंबामध्ये तिचा संसार सुखी समाधानाने चालावा, असं कुठल्याही बापाचं एक साधं मत असतं. आणि तेच मत इंदुरीकर महाराजांचं होतं. पण जेव्हा अशा गोष्टी उघडकीस येतात तेव्हा कोणत्याही बापाला हात जोडून माफी मागितल्याशिवाय पर्याय नसतो. मग 8 दिवसाच्या हातात असं काय झालं की अक्षरशः महाराजांनी हात जोडून डोळ्यात पाणी आणलं? नेमकं असं काय घडलं 8 दिवसात की महाराज दुःखी झाले? खरं पाहिलं तर याचं जे पहिलं रहस्य जे होतं ते उघडकीस आलं होतं सत्यनारायणाच्या दिवशी. हो, हेच ते सत्य होतं की जे लोकांना माहिती होतं, पण त्याच्या मागची कहाणी, त्याचा इतिहास माहिती नव्हता. खरं तर सुरुवातीला रहस्य होतं की इंदुरीकर महाराजांच्या जावयाचं. आता लोकांना एवढंच माहिती होतं की महाराजांनी आपल्या मुलीचा हात साहिल चिलपच्या हातात का दिला, त्यांनी का लग्न लावून दिलं. लोकांना एवढंच माहिती होतं की ते श्रीमंत घरचे आहेत. पण जेव्हा साहिल चिलप यांच्या घरचा इतिहास समोर आला, ज्यामध्ये त्यांचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास तपासला गेला, तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. त्याने सगळे महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली. 2003 सालचा विषय होता. त्यावेळेस सुनील चिलप हे अतिशय थोडे पैसे घेऊन मुंबईला गेले होते. आता खरं तर पहिली शंका इथे आली होती की लग्न हे संगमनेरमध्ये झालं आणि साहिल चिलप हे मुंबईला राहतात. सत्यनारायणाचा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या एका छोट्या गावात झाला, ज्याचं नाव काटेडे गाव. मग इथूनच खरी शंका यायला सुरुवात झाली होती. मग खरं तर पुढे असं समजणार होतं की ज्याने थेट बाप आपल्या मुलीचीच माफी मागणार होता. हात जोडून बापाला मुलीची माफी का मागावी लागली?
असं काय सत्य समोर आलं? 7 दिवसातच त्यांच्या संसारात असं काय झालं? सत्य हे होतं की सुनील चिलप हे साहिल चिलपचे वडील आहे. ते 2003 साली मुंबईच्या दिशेला निघाले होते. जुन्नर तालुक्यातील काटेडे नावचं छोटं गाव, जिथूनच सुनील चिलप म्हणजे साहिल चिलपचे वडील यांचा प्रवास सुरू झाला होता. आज त्यांच्याकडे 500 ते 700 कोटीचं साम्राज्य आहे. पण त्यांनी जी सुरुवात केली होती त्याविषयी कोणालाच माहिती नव्हतं. त्यांनी सुरुवातीला ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक साधा कर्मचारी म्हणून काम केलं. ट्रक ड्रायव्हर सोबत राहून लॉजिस्टिकचे बारकावे शिकले. शून्यातून पहिला ट्रक घेतला. पण प्रेक्षकांनो, प्रश्न असा पडतो की इतक्या वेगानं प्रगती करणाऱ्या या कुटुंबाचा आणि इंदोरीकर महाराजांचा संबंध नेमकं कसा आला? केवळ पैसा पाहून महाराजांनी आपली मुलगी दिली का यामागे काहीतरी दुसरं कारण होतं की ज्यामुळे महाराजांच्या हातात डोळ्यात पाणी आले? बापानं माफी मागितली, मुलीनं टाहो फोडला, हात जोडून महाराजांच्या डोळ्यात का पाणी आलं? साहिल चिलप याचे वडील सुनीलजी यांनी एका ट्रकला शेकडो कंटेनरमध्ये रूपांतरित केलं. आज नावाशेवा पोर्टवर त्यांची मोठी लॉजिस्टिक कंपनी आहे. पण खरी ओळख पैशातून नाही तर त्यांच्या संस्कारातून झाली. जुन्नरमधील त्यांच्या घराचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता आणि त्यामुळे चर्चेची त्या ठिकाणी एक टीका झाली होती. खरं तर 24 तास त्यांच्या घरासमोर एक स्पीकर लावलेला आहे आणि त्या स्पीकरमध्ये हरिपाठाचा गजर सुरू असतो आणि हरिपाठाचा गजर करणारे हे घर होतं. पैसेही भरपूर होते, संस्कारी कुटुंब होतं. मग असं काय झालं की बापाने हात जोडावे लागले, मुलीची माफी का मागावी लागली? डोळ्यातून का पाणी आलं? मग सगळं इतकं चांगलं, मुलगा सुशिक्षित, घर कांदानी, सगळं चांगलं होतं. मग लग्नानंतर 8च दिवसात नेमकं का असं घडलं की महाराजांनी मांडवात हात जोडले? लोक म्हणतात की का बापाने मुलीची माफी मागितली? एका बापावर ही वेळ का आली? लग्नात झालेल्या खर्चावर सोशल मीडियात प्रचंड टीका झाली. 10 एकराचा मंडप, 3 लाखाची गर्दी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळे आले. लोक म्हणले, महाराज तुम्ही सांगता साधेपणाने लग्न करा. मग हे काय? टीका इतकी वाढली की महाराजांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. पण महाराजांनी या टीकेला उत्तर दिलं नाही. त्यांचं लक्ष फक्त आपल्या मुलीच्या भविष्याकडे होतं. त्यांना फक्त हेच पाहायचं होतं की मुलीचा संसार सुखाने चालावा. पण 8 दिवसानंतर काय माहिती होतं की असं सत्य बाहेर येईल आणि थेट हात जोडावे लागतील. टीकाकारांना वाटलं होतं की महाराज श्रीमंतीत मशगूल आहे. पण त्यांना काय माहिती होतं की महाराजांच्या एक जखम होती, एक जखम जी त्यांनी कोणालाच सांगितली नव्हती. लग्नानंतर मुलीच्या घरी गेल्यानंतर ती जखम पुन्हा दिसली. मग नेमकं काय होतं ते रहस्य? महाराजांनी आपल्या मुलीची अवस्था पाहून का हे वाटलं? का त्यांनी हात जोडून त्या ठिकाणी माफी मागितली? काय विषय तिथे झाला होता? महाराजांनी आता सांगायला सुरुवात केली होती. जेव्हा ज्ञानेश्वरीचा जन्म झाला होता तेव्हा इंदोरीकर महाराज आजच्यासारखे प्रसिद्ध नव्हते. खरं तर हे सत्य आता उघड होतंय. हे सत्य त्यांच्या जावयाचं नसून खरं तर हे सत्य महाराजांचं आहे. महाराजच्या डोळ्यातून पाणी आलं. मुलीनं टाहो फोडला. जेव्हा महाराजांनी हे सत्य सांगितलं, हे सत्य ज्ञानेश्वरीच्या जन्माच्या वेळेचं होतं, तेव्हा इंदुरीकर आजच्यासारखे प्रसिद्ध नव्हते. ते आणि त्यांची पत्नी दोघंही कीर्तन करण्यास गावोगावी फिरायचे. तो काळ आर्थिक ओढाताणीचा होता. ज्ञानेश्वरी अवघी 3 महिन्याची असताना तिला घरी सोडून शेजाऱ्यांच्या हवाले करून हे नवरा बायको प्रबोधन करण्यासाठी बाहेर पडायचे. रात्री अपरात्री कीर्तन संपून आल्यावर आपल्या पोटच्या गोळ्याला पाहायला मिळायचं. एका लहान बाळाला आपल्या आईवडिलाच्या प्रेमाची जी गरज असते ती ज्ञानेश्वरीला त्या काळात मिळालं नाही. आणि हाच तो काळ होता ज्याने महाराजांच्या आज डोळ्यात पाणी आणलं. आता फक्त महाराजांची आज प्रसिद्धी पाहतो, पण त्या प्रसिद्धीसाठी महाराजांनी आपल्या कुटुंबाचा किती मोठा बळी दिलाय हे सत्यनारायण पूजेच्या नंतर समोर आलं. पण काय झालं की महाराजांनी हात जोडले. 7 मे रोजी जेव्हा महाराज आपल्या जावयाच्या घरी आले होते, तिथे मोठ्या भक्तिमय याच्यात सत्यनारायणाची पूजा पार पडली होती. तेव्हा महाराजांचं मन भरून आलं. त्यावेळेस त्यांना तो जुना काळ आठवला आणि अक्षरशः त्यांना ते मुलीचं सुख दिसलं. मुलगी सुसंस्कृत आणि श्रीमंती घरी सुखाने नांदते, पण बालपणी तिचं जे सुख होतं तर ते तिला मिळालं नाही. महाराजांनी सगळ्यासमोर सांगितलं, आज माझी मुलगी सुखात आहे, पण मी एक असा बाप आहे ज्याने तिचं बालपण पाहिलं नाही. समाजाला सुधारण्याच्या नादात मी माझ्या लेकीला अंतर दिलं. हे बोलताना महाराजांचा कंठ दाटून आला. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. खरं तर वेळेचा अभाव होता. ज्यावेळेस मुलीला बापाच्या आधाराची गरज होती त्यावेळेस महाराज समाजासाठी झटत होते. बापाची हळवी बाजू समोर आली. मुलगी परक्याचं धन असतं. ती सासरी जाताना प्रत्येक बापाचं हृदय पिळवटून निघतं, पण महाराजांच्या बाबतीत तिला दिलेल्या संघर्षाची जाणीव त्यांना जास्त वेदना देत होती. त्यांनी मुलीची माफी अक्षरशः डोळ्याने मागितली. अक्षरशः त्यांनी खरं तर शब्दशः माफी मागितली की नाही याविषयी पुष्टी करता येत नाही, पण ते त्यांच्या मनात एक त्यांनी असं झालं असेल की बाळा, मी तुला श्रीमंती दिली असेल पण मी बालपणात संपर्क देऊ शकलो नाही, असं त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यातून दिसून येत होतं. महाराजांनी अक्षरशः मुलीच्या अतिशय चांगलं केलेलं आहे. संसार देखील अतिशय सुखाचा सुरू आहे. कारण महाराजांना फक्त पैसेवाला नाही तर सुसंस्कृत जावई मिळाल्यामुळे महाराजांना आता हे समाधान आहे. जी माया ते देऊ शकले नाही ती माया
आता हे कुटुंब त्या लेकीला देईल. या प्रकरणावरून एकच शिकायला मिळतं की प्रसिद्धीच्या झगमगाटामागे प्रत्येक मोठ्या माणसाच्या आयुष्यात काही ना काहीतरी वैयक्तिक दुःख असतं आणि जे त्यांनी व्यक्त केलं. तुम्हाला काय वाटतं? महाराजांचं त्यांनी जे आत्तापर्यंत कर्तृत्व केलेलं आहे त्याविषयी तुमचं नेमकं काय मत आहे? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.